हे गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग. गाईज आज आपण जाणार आहे अंबडला आणि ते पण CTR कंपनीमध्ये. आता तुम्हाला दाखवतो आपल्याकडे किती फायर एक्सटिंग्विशर आहे नाही का रिफिलिंगसाठी. हे बघा एकच मिनिट हा गाईज. हे बघा आता हा जो एक फायर एक्सटिंग्विशर आहे हा हिंदुस्थानला द्यायचा आहे आणि त्यानंतर हे बाकीचे जे पुढचे जे गाईज फायर एक्सटिंग्विशर आहे ना हे सगळे आपल्याला कोणाला द्यायचे माहिती का? ॲक्च्युली हां स्टार फायरला द्यायचे. आता रिफिलिंग वगैरे केलेले ते आणि त्याच्या अगोदर आपल्याला सरांकडे जायचं आहे कारण आपल्याला बिल घ्यायचं आहे ते फायर एक्सटिंग्विशरचं. तर चला गाईज आता आपण निघू आपल्या तुम्ही. आणि त्याच्यात वातावरण एकदम खतरनाक आहे आमच्या इकडे. हे बघा म्हणजे हे इथले झाडं बिडं नाही का आणि सगळे झाडं आहे ना गाईज असं समजा सगळे 50 वर्षापूर्वी 100 वर्षापूर्वीचे सगळे जुने झाडं आहे बघा. आणि सगळे वडाचे झाडं आहे नाही का. संध्याकाळचं आहे ना गाईज इथं 6-7 नंतर आहे ना पूर्ण ते वटवाघूळ जे असतं का ते उलटे लटकेले असं उलटे लटकेले राहतात. फायनली आलोय सरांच्या घरी म्हणजे वरच्या घरी आलेलो जिथं आपण बिल वगैरे बनवतो नाही. हे बघा आता बिल घेऊन लगेच निघू आपण. आता आपण गेट पास बनवलंय बघा. 2 गेट पास आहे आणि फोटो तर लय भारी आलाय तुमच्या हॉस्ते बघा. एक मिनिट काय हे बघा फोटो बघा. फोटो माझा एवढा भारी फोटो काढलाय त्यांनी. चला आता जाऊन काम करून घेऊ इथलं नाही का कारण मध्ये मोबाईल अलाउड आहे बट व्हिडिओ वगैरे काढायला अलाउड नाही म्हणून. तीच आता CTRचं काम झालेलं आहे आपलं आणि आता आपल्याला जायचं एका कंपनीमध्ये. तिथला एकच फायर एक्सटिंग्विशर आहे तो आपल्याला रिफिलिंग केला होता तर त्यांना तो रिटर्न द्यायचा आणि इथून पण आपल्याला 4 फायर एक्सटिंग्विशर घ्यायचे. ते बघा तुम्हाला दिसतंय का ते लाल कलरचे. आता ते ॲक्च्युली चलन बनवते आहे म्हणून आपण गाडीत टाइमपास करत बसलेलं आहे. ते मला म्हणे काही काम असेल तर करून ये. म्हटलं मी एकदा गेले इकडे नाही येणार. म्हटलं मी तसंच तिकडून निघून जाईल नाही का. पण पोचतोय सातपूरमध्ये नाही का. म्हणजे एका कंपनीला फायर एक्सटिंग्विशर द्यायचं होतं हिंदुस्थानला तो ते दिला आपण. बट आता आपण आलेले CO2 घेण्यासाठी. सर्वात पहिले इथून आता आपल्याला नाशिक ऑक्सिजनमधून CO2 घ्यायचं आहे. म्हणजे आता हा रस्ता क्रॉस केला का सातपूरला आपण हा रस्ता क्रॉस गेल्या लगेच आपण नाशिक ऑक्सिजन पाशी जातो नाही का. तर आता तिथं जाऊ तिथून CO2 घेऊन त्यानंतर जाऊ दौरक्याला. आपलं काम होऊन आणि आपण घरी चाललो होतो ॲक्च्युली. बट विषय असा आला का सरांकडे गेलो होतो आणि सरांनी नेमकं एक छोटंसं काम लावलं होतं. आपण त्या दिवशी ना काहीच म्हणजे मॅजेस्टिक पॅलेसचे आहे ना काही फायर एक्सटिंग्विशर घेऊन आलो होतो रिफिलिंगसाठी. तर आता आपण परत तिथं आलो नाही का देण्यासाठी. म्हणजे ते फायर एक्सटिंग्विशर दिले. नेमकं आता इथं लग्न चालू आहे वाटतं ॲक्च्युली असं मला वाटतं कारण खूप सारी पब्लिक आहे नाही का. बघू शकते तुम्ही मध्ये पण काही पब्लिक आहे त्याच्यामुळे आपल्याला मध्ये नाही देता आले तर आपण इथं बाहेरच ठेवले. तर आता त्यांच्याच हॉटेलचा एक फायर एक्सटिंग्विशर आहे तो देऊ आणि जाऊ डायरेक्ट गोडाऊनला आपलं. आपण आता पोहोचलेले घरी म्हणजे आपली बसंती लावली मोठी बसंती तिकडं नितीन भाऊच्या तिकडं आणि आता आपण चाललोय घरी. हे बघा ते पण आपल्या छोट्यावाल्या बसंतीवर. तर आता घरी जाऊ जेवण वगैरे करून त्यानंतर परत येऊ गाईज आपण आपल्या गोडाऊनला. म्हणजे आपल्याला फायर एक्सटिंग्विशर रिफिलिंग करायचे. आता जेवण करून आलेलो आहे आणि आता हे 4 फायर एक्सटिंग्विशर हे आपल्याला रिफिलिंग करायचे. सर पण येते आपल्याकडं. सरांना काही नवीन फायर एक्सटिंग्विशर द्यायचे आपल्याला. गाईज 3-4 दिवसापासून आहे ना एक फायर एक्सटिंग्विशर सारखा एमटी होत होता ना नाही का. म्हणजे एमटी म्हणजे त्याचं प्रेशर डाऊन होत होतं. तर मी जस्ट नाव आहे ना गेलो आणि चेक केलं नाही का. ॲक्च्युली तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल ते ह्या इथं आहे ना इथं ही जी वेल्डिंग दिसते ना तुम्हाला या वेल्डिंगच्या ठिकाणी डायरेक्ट म्हणजे लिकेज झालेलं आहे तो फायर एक्सटिंग्विशर असं समजा. तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसलंच असेल ते बुडबुड्या निघत होते नाही का त्याच्यामध्ये. तर आता इथले फायर एक्सटिंग्विशर झाले रिफिलिंग. आता मगाशी आपण ते आणले होते काही 4-5 ते पण झाले आणि आता जाऊ घरी. जाम झालोय कारण सकाळी काम करायचं दिवसा काम करायचं. उद्या जायचंय त्या सिन्नरला. गाईज आपण आलोय आता मस्त घरी आणि आमची हेक्की काय चूक करते माहिती का. पहिली गोष्ट तर अशी रस्त्यात तंबाटे आणून ठेवते. ॲक्च्युली ती तंबाटे खाती आहे बघा तिच्या प्लेटमध्ये पण तंबाटे आणि ते तंबाटे येते तुमच्या भावाच्या पायाखाली. आता पायाखाली आलं हे बघा चांगलं नाही वाटत नाही का असं अन्न येते किती काय झालं तर. चला गाईस आता मस्त मी तुमचं मस्त आता फ्रेश होणार आहे. तर फ्रेश होतो आणि त्यानंतर गाईस मग आपण जेवण करूया.
लगेच नाही जेवण करायचं आपल्याला. आता 7 वाजले, 8 साडेआठला जेवण करू. गाईज आपला स्टँडर्ड भिकारी जो आहे तो आयफोन माग पागल झालेले आहे. रात्रीचे किती वाजले माहिती काय? 1 मिनिट थांबा. रात्रीचे कुठे गेलं? हां, 11 वाजून 8 मिनिटं झालंय आणि आमचा मित्र अजून पण मोबाईल पायी पार पागल होऊन गेलेला आहे. एक तर 20 तारखेला ग्राउंड आले. आता आमचा माणूस बघा काय करते. जाऊ द्या गाईस, तुमचा भाऊ घेतो झोपून. आता तुम्ही पण घ्या झोपून. या पोराच्या मागे लागून उपयोग नाही, आपल्याला कामधंदे. हा काय सकाळी सकाळी जातो 7:30ला आणि तिथं जाऊन झोपतो 9 वाजेपर्यंत लॅबला जाऊन. चला गाईज, बाय, गुड नाईट.